नमस्कार मित्रांनो, युअर एन जी ओ कन्सल्टन्सीमध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज आपण डिस्कशन करणार आहोत एल ई आय रजिस्ट्रेशन पार्टनरशिप फर्म, जी काही पार्टनरशिप फर्म असते त्यामध्ये एल ई आय रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी किंवा कोणकोणते कागदपत्र आपण आवश्यक असतात. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ट्रस्टसाठी कोणत्या प्रकारचे आपणास डॉक्युमेंट आवश्यक असतात रजिस्ट्रेशन एल ई आयचे करत असताना. आज आपण जाणून घेणार आहोत लिस्ट फॉर एल ई आय रजिस्ट्रेशन फॉर पार्टनरशिप. त्यामध्ये सुरुवातीला प्रथमतः आहे पार्टनरशिप रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि त्याची डेट. जे काही तुमची पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिप फॉर्मचं एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि त्याची डेट हे 1 नंबरचा आवश्यक कागदपत्र. 2 नंबर आहे पार्टनरशिप पॅन कार्ड कॉपी. जी काही आपली पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिपसाठी इश्यू करण्यात आलेले पॅन कार्डची कॉपी. त्यानंतर 3 नंबरचा आहे उद्यम रजिस्ट्रेशन किंवा GST. सपोज आपणाकडे जर उद्यम रजिस्ट्रेशन नसेल तर GST सर्टिफिकेटची आवश्यकता आहे एल ई आय रजिस्ट्रेशन पार्टनरशिपसाठी. त्यानंतर आहे पार्टनरशिपचा ईमेल आणि ऑफिस ॲड्रेस. ही एक महत्त्वपूर्ण अशी बाब आहे, कारण की भविष्यामध्ये सर्व जे काही आपण प्रोसेस करू ज्यावेळेस ते आपल्याला सर्टिफिकेट प्राप्त होईल ते प्राप्त होतं मेलद्वारे प्राप्त होतं, आपल्याला कसल्याही पोस्टाद्वारे येत नाही, ते मेलद्वारे. त्यानंतर आहे 1 पार्टनर पॅन कार्ड कॉपी. ज्या पार्टनरशिपमध्ये जे काही पार्टनर्स असतील, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, त्यापैकी एका पार्टनरचे या ठिकाणी आपलं पॅन कार्ड. त्यानंतर हे आहेत महत्त्वाचे कागदपत्र. लक्षात आलं. 1 नंबर आहे पार्टनरशिप रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड डेट. 2 नंबर आहे पार्टनरशिप पॅन कार्ड कॉपी. 3 आहे उद्यम रजिस्ट्रेशन किंवा GST सर्टिफिकेट. 4 आहे पार्टनरशिप ईमेल अथवा ऑफिस ॲड्रेस. आणि त्यानंतर आहे एका पार्टनरचा पॅन कार्ड. हे सर्व केल्यानंतर त्यास आवश्यक असणारी फीस. एका वर्षासाठी जर आपण एल ई आय रजिस्ट्रेशन करत असेल तर त्यासाठी फीस आहे 5,200 रुपये. जर आपण 3 वर्षासाठी पार्टनरशिप रजिस्ट्रेशन करत असेल तर त्याच्यासाठी फीस आहे 13,420 रुपये. आणि सपोज आपण 5 वर्षासाठी रजिस्ट्रेशन करणार असाल तर त्याची फीस आहे 20,445. ही आहे फीसचा क्रायटेरिया. अजून एक वेळेस सांगतो, एका वर्षासाठी 5,200, 3 वर्षाचं करायचं असेल तर 13,421 आणि 5 वर्ष करायचं असेल तर 20,445. ही आहे फीसचं स्ट्रक्चर. आणि जर आपणास असं फील झालं की मला हार्ड कॉपी पाहिजे आहे एल ई आय रजिस्ट्रेशनसाठी तर त्यासाठी आपणास एक्स्ट्रा चार्जेस पेड करावे लागतील आणि त्यानंतरच आपणास हार्ड कॉपी करावी. तर मित्रांनो, आपणास ही माहिती निश्चित आवडली असेल. जर आवडली असेल तर निश्चित माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब अँड लाईक करा. आणि एल ई आय पार्टनरशिप रजिस्ट्रेशन करत असताना जर आपणास काही क्वेरी असतील, काही अडथळे असतील तर कॉमेंट्समध्ये आपणास मला सांगू शकता, शेअर करू शकता. तसेच एल ई आय रजिस्ट्रेशन प्रोसेस करत असताना जी काही आवश्यक वेबसाईट आहे ती मी या व्हिडिओसोबत आपणास शेअर केलेली आहे. त्या लिंकवर शेअर करून आपण एल ई आय रजिस्ट्रेशन करू शकता. आणि काही अडथळे आल्यास मी आपल्या मदतीसाठी निश्चित आहे. धन्यवाद.